तर मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता झालेली गुड मॉर्निंग. आमचा दादूपा काय करतोय? इकडे सोनाक्षी आहे, इकडे रिया आहे. रिया नाचा लागली. हाय, सकाळ सकाळचा नजारा आपल्या घरासमोरचा हे बघू शकता. वातावरण किती मस्त झालेलं आहे. पावसामुळे एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. त्यानंतरला मी कंपनीमध्ये गेलो आणि कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर थोडंसं काम वगैरे केलं. पण नंतर आम्हाला एक पार्सल आणायला जायचं होतं. कंपनीकडचं जे पार्सल आलं होतं ते पार्सल आणायला जायचं होतं. तर मग आम्ही नंतर निघालो होतो जालना सिटीमध्ये पार्सल आणण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही, पावसाचं वातावरण पण झालेलं होतं. म्हणजे अशी भीती वाटत होती की जर रस्त्याने जर पाऊस वगैरे लागला तर मग काय होईल. पण आम्हाला तर आणणं गरजेचं होतं, मग त्यासाठी आम्ही निघालेलो होतो. आणि रस्त्याने आजूबाजूचं वातावरण एकदम मस्त झालेलं होतं. आणि त्यानंतरला आम्ही थोडंसं पुढं आलो तर बघू शकतो मी, शेतामध्ये पण असं पाणी साचलेलं होतं की जसं काही एखादं तिथं ऑलरेडी तळं आहे. पण म्हणजे पाऊस सारखा 2 ते 3 दिवसापासून कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे अशी सगळीकडे हाल आहे. पाऊस थोडासा येतो, थांबतो, परत चालू होतो, थांबतो, असं चालूच आहे त्याच्यावर कंटिन्यू. म्हणजे एकतर संपत पण नाही आहे आणि चालू पण राहत नाही, असं चालू आहे त्याचं दिवसभरामध्ये. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे तर असं झालेलं आहे की जसं काही एकदम तळंच साचलेलं आहे तिथं. हे बघू शकता किती खतरनाक. आणि हे आमची मेन चौफुली, राजूर, भोकरदन, जालना, इकडे संभाजीनगर, असं विदर्भ साईड, ह्या साईडला हे चौफुली आहे आमची मेन. आणि हे बघू शकतो मी, आजूबाजूला पण एवढं सारं पाणी साचलेलं आहे. रस्त्याच्या कडेला पण खूप जास्त पाणी साचलेलं होतं. आणि त्यानंतरला आम्ही थोडंसं पुढे गेलो तर तिकडे समोर रस्त्याचं काम पण चालू होतं, त्यामुळे जास्त गाडी चालवायला त्रास होत होता. त्यानंतर ते आम्ही फायनली सिटीमध्ये पोचलो होतो. पण पोचलं तिथं लगेच पाऊस चालू झाला. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि पाऊस थांबण्याची वाट बघत होतो की पाऊस कधी थांबतोय. मग आपल्याला तिथे आपले पार्सल आणायला जायचं होतं. पण मग पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हता. मग तिथेच आम्ही थोडा वेळ बसलेलो. तरी पण पाऊस थोडासा चालूच होता. त्यानंतरला पाऊस संपला, मग परत आम्ही निघालेलो. तिथे जाता पण डबल थोडा हळूहळू पाऊस येण्यास सुरुवात झाली होती. पण मग आता काय, त्याला म्हटलं जाऊ दे, जे होईल ते, पण आपल्याला जावंच लागेल आता. नाही तर आपण इथे थांबतो, आपण इथे जास्त भिजून जाऊ. आणि बघू शकता तुम्ही, हा आमचा बस स्टँड जवळचा पूल. हे पूल तर असा आहे की जर जास्त पाऊस झाला तर या पुलावरून पण पाणी जाते. एवढा खतरनाक पूल आहे. एक वेळेस त्याच्यावरून गाड्या उभी होत्या आणि पाऊस चालू झाला होता तर मागच्या वर्षी, तर गाड्यासुद्धा वाहून गेल्या होत्या. एवढा खतरनाक पूल आहे. आणि बघू शकता तुम्ही आमचं जालन्याचं बस स्थानक. आजूबाजूला किती क्राऊड आहे, म्हणजे सगळं गाड्या वगैरे सगळं, एवढे ट्रॅफिक असते तिथे. आजूबाजूला रिक्षा वगैरे असतात, त्याच्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक पण होते कधी कधी. हे बस स्टँडच्या आजूबाजूचं लोकेशन. फायनली आम्ही जिथं पोचणारच होतो आता, की जिथून आम्हाला जे पार्सल घ्यायचं होतं. आम्ही त्याच रूटवरती होतो. आणि मग थोडंसं जवळ दुकान आलेलं, लगेच दुकानामध्ये पोचलं. तिथे पूर्ण इलेक्ट्रिशियन दुकान आहे, सगळ्या काही गोष्टी ते भेटतात. त्यानंतरला तिथून पार्सल वगैरे घेतले आणि आम्ही तिथे चहा वगैरे पिलो. आणि मग तिथून परत आम्ही निघालो. आणि पार्सल बघू शकतो तुमचे, काय पार्सल आहे, एवढंसं पार्सल आहे. असं वाटत होतं लय मोठा बॉक्स आहे, फोटोमध्ये बघितला होता. तर त्यासाठी 2 जण गेलो होतो आणण्यासाठी, पण एवढंसं बॉक्स. नंतरला आणखी आम्हाला एक सामान घ्यायचं होतं. मग आम्ही नवीन मोठ्यामध्ये आलो आणि तिथं सामान घेत होतो. पण इथं पण पाऊस चालू होता. आम्ही थोडंसं बाहेरच उभे होतो हे पाऊस बघण्यासाठी. म्हणजे आता तरी कमी होता, पण नंतर मग असा पाऊस चालू झाला की एवढा खतरनाक पाऊस चालू झाला की तिथून आम्हाला हालतच नाही. जवळपास आम्ही तिथे 1 तास बसलेलो. त्यानंतरला कुठे पाऊस कमी झाला आणि मग आम्ही तिथून निघालो होतो. नंतर आम्ही कंपनीमध्ये पोचलो. मग नंतर ते पाऊस चालू असल्यामुळे मी कंपनीमधलं मग काय शूट वगैरे घेतलं नाही, कारण की ओलं झालेलो होतो. जाताना थोडासा पाऊस लागला होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.